चालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक. 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः मी माझ्या आई या गुरुला, नंतर मी माझ्या वडिला गुरूंना आणि जे शिक्षक माझे भविष्य घडवत आहेत त्या तमाम शिक्षक रूपी देवांना नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. जहाँ गुरु सा कोई स्वरूप होता है, जहाँ गुरु सा कोई स्वरूप होता है, वहाँ समाधान खुद समस्या के अनुरूप होता है, वहाँ समाधान खुद समस्या के अनुरूप होता है. छड़ी दवात कलम ले पुस्तक हाथ में, छड़ी दवात कलम ले पुस्तक हाथ में, शायद गुरु भी माँ बाप का रूप होता है, शायद गुरु भी माँ बाप का रूप होता है. ज्योत पेटवण्यासाठी समयित हवी वाट, ज्योत पेटवण्यासाठी समयित हवी वाट, चांदणे पाहण्यासाठी आकाशात हवी रात, चांदणे पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहेत. शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहेत. शिक्षक हे आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्या जीवनातला अंधार नाहीसा करतात. शिक्षक हे कठीण प्रसंगातून सामोरे जाण्याचा बळ आपल्याला देतात. जीवन कसे जगावे हे शिकवतात. आपल्यातील उणीवा जाणून घेऊन त्या दूर करतात. आपल्यातील अपूर्णाला पूर्ण करतात. आपण चुकल्यावर शिक्षक रागवत जरी असले तरी पाठीवर कौतुकाची थाप देणारे तेच असतात. आपल्या जीवनातील कोरा कागद सुरेख नक्षीने सजवतात. आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करतात. आणि आपल्या जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो, आणि आपल्या जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षकच असतात. मी माझ्या भाषणाचा शेवट एका छोट्याशा कवितेने करणार आहे. मायेचा पदर सोडून पहिलं पाऊल जेव्हा मी माझ्या शाळेत टाकलं, मायेचा पदर सोडून पहिलं पाऊल जेव्हा मी माझ्या शाळेत टाकलं, शाळेत येताच मी माझ्या शिक्षकांना पाहिलं, शाळेत येताच मी माझ्या शिक्षकांना पाहिलं. अनोळखी तो चेहरा हसरा, अनोळखी तो चेहरा हसरा का जाणो पण आपला वाटला, अनोळखी तो चेहरा हसरा का जाणो पण आपला वाटला. अक्षरांची ती उजळणी सुरू झाल्या बेरीज वजावटी, अक्षरांची ती उजळणी सुरू झाल्या बेरीज वजावटी. गुरु शिष्याचं नातं आपलं आपुलकीने तुम्ही जपलं, काय अधिक नि काय कमी माझ्यामधलं तुम्ही जाणलं, काय अधिक नि काय कमी माझ्यामधलं तुम्ही जाणलं. केवळ पुस्तकेच नव्हे तर शिकवली माणसंही वाचायला. म्हणूनच पुस्तकाच्या पलीकडचे जग आज समजतंय मला, म्हणूनच पुस्तकाच्या पलीकडचे जग आज समजतंय मला. थँक्यू.